सो मित्रांनो नमस्कार. तर बघा आता टाइम खूप झालेला आहे, जवळजवळ 9 वाजले तर आणि पाऊस पडायला लागला बघा बीडमध्ये. आणि त्यातल्या त्यात लाईट पण गेली. लाईट गेले तर माझा चिमुकल्याचा पुरा किलबिलाट चालू आहे. तेव्हा हे कसं करायचं याला काय झालं, किलबिलाट चालू आहे यांचा. आता इकडं लाईट गेल्यावर कसं जरा भीती निर्माण झाल्यासारखं वाटतं ना का, असं एकांत असल्यामुळं. तेव्हा ते तिकडं गाव आहे आणि इकडून तिकडं गाव आहे, तिकडं घर आहे. एकदम तिकडं लाईट आहे पण आमचीच कसं काय गेली काय माहिती. तरी बघा काय हाल आहेत आमचे. तर मित्रांनो मगाने आपण सिमेंट झाकून ठेवलं होतं, तर बघू सिमेंट खाली पाणी वगैरे गेले का. तर खूप भयानक जरा दिसायला लागले वातावरण. जरा एक तर हे काय पाणी कापडावर साचायला लागले. इकडे तर कोरडं आहे, तेवढा आणखीन पाऊस नाही पडला. पण हे पाणी इथं वरती कापडावर साचलंय, म्हणजे आतमध्ये जाणार नाही, नाही का. सिमेंट आहे इथं मध्ये, कारण सिमेंट उचलून आतमध्ये टाकावं म्हटलं पण ते कसं एकटा असल्यामुळं हे शक्य नाही ना एकट्याला उचलणं. जास्त तर पाऊस यायलाच नाही पाहिजे, कारण की खूप हे बघा हे एवढं भेट नाही काय नाही. कशाला आला, चल. भीती नाही वाटत, काही नाही, जास्त काय नाही पडला पण सुरुवात तर झाली. आणि अंधार किट पडलेला आहे, चांदणी एक सुद्धा दिसत नाही आहे वरती. हां चला चला घरात चला. आता रात्रीतून जर जोरात आणखीन जोरात जर पाऊस आला तर मग थोडी जरा टेन्शनच आहे. मच्छर पण एवढे असतात. तर चला मित्रांनो भेटू, सगळ्यांना काळजी घ्या. जिकडं तिकडं पावसाचं वातावरण आहे आणि विजा जास्त कडायला लागल्यात, तर सर्वांनी काळजी घ्या. गुढीपाडव्याच्या दिवशीच, नवीन वर्षाच्या दिवशीच असं झालंय, कारण अवकाळी पाऊस असतो हा, नाही का. बघा बाहेर किडे बघा कशा ओरडायला लागले.